फाईन. सो आज आपल्याला जो बघायचा इंटेंट Androidच्या टॉपिकमध्ये दॅट इज नथिंग बट इंटेंट. इंटेंटचा अर्थ असा होतो की मूव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके. याचे स्पेसिफिकली दोन टाईप पडतात. एक एक्सप्लिसिट इंटेंट आणि त्या इम्प्लिसिट इंटेंट. एक्सप्लिसिटचा अर्थ असा आहे की ऍपच्या बाहेर जायचे आपल्याला आणि इम्प्लिसिटचा अर्थ असा आहे सॉरी इम्प्लिसिटचा अर्थ ऍपमधून बाहेर जाणार आहे आणि एक्सप्लिसिटचा अर्थ स्क्रीन टू स्क्रीन मूव्हिंग. ओके. आता आपण हे प्रॅक्टिकली करून बघणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागेल ते सगळ्या गोष्टी आपण आधी डिफाईन करून घेऊ. सो बेसिकली आजचा टार्गेट काय ऍपचा. पण एक ऍप क्रिएट करायचा आहे. बेसिकली एक नवीन प्रोजेक्ट आपण घेणार. त्या प्रोजेक्टमध्ये छोटे छोटे आयकॉन्स आपण क्रिएट करणार आहे. आयकॉन इमेज बटन घ्या और तुम्ही स्पेसिफिकली बटन घेऊ शकता. ओके. जसं सोयीस्कर असेल तसं किंवा आपण इमेज पण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. असे छोटे छोटे आपल्याला आयकॉन्स घ्यायचे. मग ज्याच्या रिलेटेड जो आयकॉन आहे तो आपण इथे बनवणार. आता मी स्पेसिफिकली काय करतो सिम्प्लिफाय म्हणून सोशल मीडियाचे आयकॉन्स घेतो. Facebook, Instagram, WhatsApp वगैरे. ओके. तुम्ही कुठल्याही न्यूजपेपरचं किंवा तुम्हाला कुठल्या कॉलेजच्या लिस्टचं वगैरे जे युजफुल URLs आहेत त्या URLs साठी तुम्ही बनवू शकता. याच्यानंतर आपल्याला काय करायचंय ज्या आयकॉनवर क्लिक केलं त्या वेबसाईटला आपल्याला मूव्ह करायचंय. ओके. म्हणजे हे आपलं काय असणार आहे वेब पेज. कुठलंही पेज असेल. हा झाला वेब पेज. हा कधी आहे ज्या आयकॉनवर आपण क्लिक करू. इथे क्लिक केला मग याच्या वेबसाईट, इथे क्लिक केला मग याच्या वेबसाईट. ज्याही बटनला आपण क्लिक करू त्या पेजला काय जाणार आहे? हे जाणार. आणि याच्यात तुम्हाला एक नवीन गोष्ट स्टडी करायला भेटेल, ज्या आपण फोल्डर स्ट्रक्चर स्टडी करताना बघितलं होतं. आता वेब ब्राउझरला जायचंय म्हणजे आपल्याला काय लागेल? कुठलं कनेक्शन लागेल? इंटरनेट लागेल ना. विदाऊट इंटरनेट होईल का ते? नाही. मग आता तुम्हाला इंटरनेटची परमिशन पण कशी घ्यायची ती गोष्ट पण तुम्हाला समजेल. ठीक आहे. सो एकदम स्क्रॅच पासून आपण तयार करू काहीच नाही बघा. फाईलमध्ये गेलो मी न्यू प्रोजेक्ट घेतो. ब्लँक प्रोजेक्ट. एकदम एम्प्टी प्रोजेक्ट. ओके. त्यांचं परत राहिलं असेल काही त्यांनी व्यवस्थित बघून घ्या. एम्प्टी प्रोजेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट केलं. इथे जाऊन काय करणार आहे मी जे पण आहे इंटेंट एक्झाम्पल म्हणून मी करतो. कुठल्या टाईपचं इंटेंट करणार आहे आपण? इम्प्लिसिट. आणि स्पेस नाही द्यायचा इथे लक्षात घ्या. याच्यामध्ये नाव देताना INTENT टेंटेड. ओके. जावा प्रोग्रामिंग लँग्वेज नॉगॉट किंवा त्याच्यापेक्षा मोठं घेऊ शकता पण याच्यापेक्षा लहान नाही घ्यायचं. ठीक आहे. याला सिम्पली काय करणार आपण फिनिश करणार. ज्या ज्या तुम्ही कॉन्फिगर घेतलाय त्याच्यानुसार काय होणार आहे कोड जनरेट होऊन जाणार. फाईन. प्रोजेक्ट बिल्ड होतोय. सगळ्यात अगोदर तर त्याला जे SDK आहे हे बघा डिफॉल्ट कोड तुम्हाला दिसायला स्टार्ट झाले. हेच काय आपलं मेन ऍक्टिव्हिटीचा कोड आहे. हा एम्प्टी मेन ऍक्टिव्हिटी आहे. हा कोड तुमच्या डोक्यात एकदम फिट पाहिजे. स्पेशली हा कोड तुम्हाला काही करून लक्षात ठेवायचा आहे. सिंपलचा क्लास आहे एक्सटेंड केलाय ऍप कॉम्पॅक्टिव्हिटी त्याच्यामध्ये एक मेथड ओव्हरराइड केली आणि त्याच्यात कुठली XML कनेक्टेड आहे ते स्पेसिफाय केलेले. ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर तर मी माझा जो ग्रॅडलचा जो इश्यू येतो ना तो 34 करून घेतो. ओके. तुम्हाला करायची गरज नाही तुमचं ऑलरेडी ते आहे 34. आता सुरुवात कुठून करतो आपण ऍप्स मध्ये डिझाइन पासून. सो आपण जाणार आहे ऍक्टिव्हिटी मेनला. आता इथे हा सेम दिसल्यानंतर कळतं की इथं कोड कुठे करणार आपण. इथे राईट साइडला बघा स्प्लिट आहे. स्प्लिटला गेल्यानंतर तुम्हाला डिझाइन आणि कोडिंगचा पार्ट सेपरेट आउट मध्ये भेटेल. सो आता बेसिकली आपण करणार आहे सिंपलचं कोड. सगळ्यात अगोदर आपला जे ऍज युजल आपण जो कन्स्टंट लेआउट आहे तो वापरत नाही. आपण लिनियर लेआउट वापरणार आहे. सो इथून मी काढतो ते लिनियर लेआउट किंवा राईट क्लिक करून कंटिन्यू म्हणून तुम्ही तेही पाठ करू शकता. आता बेसिकली आपल्याला स्क्रीनचं डिझायनिंग थोडंसं वेगळं आहे. सरळ सरळ व्हर्टिकल नाही. व्हर्टिकल मध्ये पण काय दोन हॉरिझॉन्टल आहे. तर आता आपल्यावर आहे की आपण इथे इमेज घेणार आहे की इमेज बटन घेणार आहे आपल्या यूज नुसार आहे. सो बेसिकली मी पहिला जो लिनियर लेआउट आहे त्याचं ओरिएंटेशन जे आहे ते व्हर्टिकल ठेवतो आणि याच्यामध्ये अजून एक लिनियर लेआउट बनवतो. ओके. आणि ह्या लिनियर लेआउटचं ओरिएंटेशन काय ठेवणार आहे मी हॉरिझॉन्टलच. आणि एक लक्षात घ्या जेव्हा लिनियर लेआउट घेता असं क्लोज करायचं नाही. असं जर क्लोज केलं त्याचा फायदाच नाही.
तर तिथे स्टार्ट झाला, तिथेच बंद झाला. त्याच्यामुळे याला क्लोज करताना नेहमी काय करायचं, असं क्लोज करायचं. फक्त लेआउटच्या गोष्ट आहे, पण बाकीचे जे बटन, टेक्स्ट टू इमेज जे आहेत ते सगळे कसे असणार तुमचे तिथल्या तिथे क्लोज असतात. फॉर एक्झाम्पल आपण काय घेणार इथे, काय घेऊ, इमेज बटन, इमेज व्ह्यू घेऊन टाकू. ठीक आहे. ओपनिंग टॅग करायचा, इमेज व्ह्यू करणारे आपण इथे रॅप कंटेंट सप्लाय. आता इथे काही दिसणार नाही बिकॉज काय आपलं इमेजेस नाहीये. तर एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरूनच आपल्याला आयकॉन्स करायचे. त्या फ्लॅट आयकॉन म्हणून एक वेबसाईट आहे. इथून तुम्हाला सोशल मीडिया लोगो किंवा जे पाहिजे असेल तुम्ही करू शकता. मग शक्यतो सेम याचेच डाउनलोड करा. स्क्वेअर घेतले तर स्क्वेअर करा किंवा राउंड घेतले तर राउंड करा. आता कुठले जास्त भेटताय आपल्याला, राउंड वाले आहेत ना, हे बघा. व्हॉट्सअप पण हे पण आहे. ठीक आहे. सो मी Facebookचं घेतो. एकच साईजचं घ्या सगळेजण. 256 एक झालंय. Facebook 256 झालं. त्याच्यानंतर Instagram राउंड शेपचं 256. ओके. त्यानंतर आपलं ट्विटर वगैरे आहे का अकाउंट कोणाचं? कुठलं? नाही, तुमचं अकाउंट आहे का? मग तो तसं घ्या म्हटलं, ते नुसतं ठीक आहे. मी एकच करून दाखवणार, बाकी तुमचं जे अकाउंट असेल ते करून. व्हॉट्सअप सगळ्यांचं असेल त्याच्यामुळे राउंड वालच घ्या शक्यतो. ओके. आणि थीम मेंटेन करायची. लिंक्डइन आहे का तुमचं? लिंक्डइन मेंटेन करा, बाकी नाही मेंटेन केलं तरी चालेल, कारण ते आहे प्रोफेशनल लोकांचं आहे ते. त्याच्यामुळे तुमचे ते अपडेट तिथे टाकत जावं. ठीक आहे. किती झाले? 4 झाले. अं, 5-6 पण करू शकता तुम्ही, पण काय आता ठीक आहे. हा, युट्यूब घेऊन टाकून. युट्यूब आणि व्हॉट्सअप शिवाय कोणाचा फोन चालत नाही असं आहे. ओके. चालेल. युट्यूबचं ऑलरेडी आहे वाटतं. आणि एक करणार शेवटचं आता आपण. लिंक्डइन केले नाही ना अजून? ठीक आहे, चलो. सो हे सगळे इमेज आयकॉन्स आपण कुठे ठेवणार आहे, आपल्या कोणत्या फोल्डरमध्ये? डाउनलोड ड्रॉयबल फोल्डर. फाईन. विविध फोल्डर करा सो दॅट सगळे आयकॉन्स आपण जस्ट कॉपी करणार आहे. हे बघा, इमेज ठेवताना कुठलंही कॅपिटल नाही आहे, सगळे स्मॉल केस लेटर मध्ये आहे, कुठलाही स्पेशल सिम्बॉल नाही, कुठलाही नंबर नाही, आणि मध्ये कुठेही स्पेस नाही. ओके. हे सगळे इमेज आपण कॉपी करणार आहे आणि कुठे ठेवणार आहे, आपल्या ड्रॉएबल फोल्डर मध्ये. ड्रॉएबल फोल्डर कुठे असतो? रिसोर्स फोल्डर मध्ये ड्रॉएबल. ओके. आणि इथे पेस्ट करताना हे 24 नाही, इथे वरती. ठीक आहे. फाईन. पेस्ट झाले सगळे इमेजेस इथे आले. आता पहिला इमेज आपल्याला इथे टाकायचा आहे. कसं टाकतो, इमेजची प्रॉपर्टी काय ऍड करण्यासाठी? कुठली प्रॉपर्टी? इमेज व्ह्यू करण्यासाठी SRC इथे करतो आपण. ठीक आहे. SRC काय करणार आहे, कुठलं फोल्डर ड्रॉएबल फेसबुक आले. आता हे काय होणार आहे, थोडस 256 आपण साईज केले, त्याच्यामुळे आपण थोडस आपल्या हिशोबाने याला मेंटेन करू. 150 सगळ्यांचा यूज करू, म्हणजे सो दॅट ते प्रॉपरली येते. 150 बसल्या. आता दुसरा इमेज पण आपण इथेच टाकणार आहे. थोडस त्याच्यामध्ये स्पेसिंग टाकून घेऊ. फेसबुक नंतर काय तुमचं व्हॉट्सअप असेल. ओके. आता यांच्यामध्ये स्पेसिंग आणि याला सेंटर. एक लेआउट प्रॉपर डिझाईन करायचा आहे सो दॅट बाकीचे ऑटोमॅटिकली डिझाईन होतील. जे काय करणार आपण, लेआउट ग्रॅव्हिटी सेंटर. ग्रॅव्हिटी फक्त करावं लागेल. आणि दोघांमध्ये स्पेस सोडायचा आहे. आता दुसरा जो इमेज आहे त्याच्यापासून आपण मार्जिन लेफ्ट सोडू 10 थोडं स्पेसिंग आला. अजून जास्त सोडायचं तर अजूनही सोडू शकतो, पण एवढं पण नाही सोडायचं. ठीक आहे. एक लेआउट डिझाईन झाला. ठीक आहे. आता हा काय करायचा, पूर्ण लेआउट कॉपी करून आपण काय करणार आहे, खाली पेस्ट करणार.
वरतून पण स्पेस सोडू शकतो आपण. बस. आता इथे मार्जिन पण टॉप 15 सोडू, म्हणजे तो थोडासा लाईकली वाटेल. ओके. इथे पण काय करणार आहे, मार्जिन टॉप 15. ओके. झाला इक्वली स्प्रेड, नो प्रॉब्लेम. आता या पूर्ण याला तुम्ही सेंटर करू शकता. पॅडिंगची गरज नाही, आता आपण ऑलरेडी तसं स्पेस ठेवलेले आहे. ठीक आहे. जेव्हा मॅच पॅरेंट वापरले ना तेव्हा पॅडिंगची गरज असते. चलो आता यालाच प्रत्येकाला आयडी आणि इमेज चेंज करत चला. इथे आयडी काय करणार आहे मी, पी फेसबुक. ठीक आहे. इथे परत याला आयडी देणार आहे. सगळ्यात जास्त काम ना डिझाईनचंच असतं. कोडिंग तर ते एकच लाईन करत असतं, पण @ID WT व्हॉट्सअप करते. ठीक. आता इथे जाऊन काय काय होतं अजून, इंस्टाग्राम इंस्टाग्राम केला आणि इथे आयडी याला देणार आहे आयडी INST. ठीक आहे, इंस्टाग्राम. त्याच्यानंतर अजून काय होतं, आयडी @ID लिंक्डइन. इथे लिंक्डइन LINK लिंक करतो. ठीक आहे. काय उरलं आता, युट्यूब, हे हा ट्विटर ट्विटर युट्यूब. ठीक आहे. याला पण आयडी देऊन टाका. आयडी TWT करतो मी. नाही, स्पेलिंग काय, @ID पाहिजे ना इथे, @ID TWT. आणि इथे काय करणार आपण, सॉरी, आयडी युट्यूब YTB. झाले. एक डिझाईन आपलं तयार झालं. आता ज्या आयकॉनला क्लिक करेल मला त्या वेबसाईटला जायचे. पण असंही होतं की आपल्या जर ऍपमध्ये, फोनमध्ये, तो जर तो ऍप इन्स्टॉल्ड असेल तर तो ऍप पण ओपन करतो. ओके. त्यामुळे हा एक ऍप्लिकेशन. ऍक्च्युली आपण कोड शिकतोय तर फक्त एकच लाईनचा, पण त्याच्यासाठी हे सगळं करावं लागतं. ओके. म्हणून इथं पुढे मी तुम्हाला सगळं करून आणायला लावलं, फक्त मधला एक लाईन सांगेल. पण ठीक आहे. तुम्हाला हे नाही करायचं, तुम्हाला सगळे न्यूज चॅनलचे आयकॉन घ्यायचे, त्याच्यानुसार ते वेबसाईट ओपन करायचे. ठीक आहे. फाईन. आता मी फक्त एक बटनचं क्लिक करून सांगणार आहे, तुम्ही बाकीचं सगळं करणार. काय करायचं आता आपल्याला, आता इमेज व्ह्यू वापरलाय म्हणून याचा काय बनवावं लागेल आपल्याला, ऑब्जेक्ट. तो कुठे करणार आपण, मेन ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन ओव्हर वर त्याचा ऑब्जेक्ट. ठीक आहे. अल्टर एंटर करा, तो इम्पोर्ट करून घेऊ. त्याच्यानंतर अल्टर एंटर नसेल तेव्हा त्या सिंपल याच्यावर कर्सर न्यायचं आणि इथे इम्पोर्ट क्लास म्हणायचं. ठीक आहे. आता मी काय करतो, IMG_FB. थोडं लक्षात येईल कुठलं इमेज ते. सिंपल. आता कोडिंग काय करतो आपण, ऍक्टिव्हिटीचा खाली कनेक्ट केल्यानंतर IMG_FB इज इक्वल टू फाइंड व्यू बाय ID. ओके. R.ID डॉट कुठला आहे आपला, FB केलं होतं फेसबुक. ओके. फेसबुक. आता या बटनला क्लिक केल्यानंतर मग IMG.set_on_click listener न्यू स्पेस कंट्रोल लिस्नर. ओके. आता ह्या बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठे जायचंय, या वेबसाईटला. म्हणून इथे मी काय लिहिणार आहे, इंटेंट. इंटेंट I इज इक्वल टू न्यू इंटेंट. याच्यात लिहिणार आहे आपण इंटेंट डॉट ऍक्शन व्ह्यू, कॉमा URI.parse. आणि इथे आपलं काय, ज्याची वेबसाईट आहे त्याची, कुठलं आहे ते, फेसबुक ना. आपण इथे facebook.com वर जाणार आहे. आणि याच्यात अजून पण एक सोपं काम असं होतं की आपण, खूप जणांना वेब डिझाईनिंग खूप चांगली येते. मग आपले जे वेब पेज आहेत ते वेब पेज आपण ते कॉल करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे काय इश्यू. ठीक आहे. इथे जाऊन मी काय करणार, ते facebook.com लिहून टाकणार आहे. ठीक आहे. इथे लिहिणार आहे मी सेमिकोलन. लिहिणार आहे म्हणजे सेमिकोलन द्यायचं. आणि इथे स्टार्ट ऍक्टिव्हिटी आहे. झालं. ओके. पण आता ह्याच्या ओपन करण्यासाठी आपल्याला कायची गरज आहे, इंटरनेटची गरज आहे. मग परमिशन वगैरे कुठे घेतो आपण, कुठल्या फाईलमध्ये,
मॅनिफेस्ट फाईल मध्ये आपल्याला परमिशन घ्यावं लागतं. ओके. हे बघा, हे सगळे इथे किती ऍक्टिव्हिटी कनेक्टेड आहेत, लॉन्चर आयकॉन काय, सगळ्या गोष्टी इथे आहेत. इथे ऍप्लिकेशनच्या वरती जाऊन ओपनिंग ब्रॅकेट आणि ह्याच्यावर पण भरपूर क्वेश्चन आहेत. युजेस परमिशन्स, कुठलं परमिशन लागतं? इंटरनेट. झाले. आपलं ऍप्लिकेशन आता तयार झालं. ठीक आहे. सिंपल. मग याच वेळी तुम्ही काय करणार आहे, दुसरं बटन घेणार आहे. फॉर एक्झाम्पल मी 2 घेऊन दाखवतो, की जे तुम्ही करणार. तर WhatsAppचं झालं. तर इथे काय फक्त आयडी WhatsApp आहे. तर मी इथे कॉमा काय करणार आहे, IMG जे पण आहे तुम्ही करू शकता. आता मी काय करत नाही, सगळं टाईप करत बसत नाही. हा पूर्ण पॅच इथून इथपर्यंत इमेजचा आहे, बटनचा आहे. याला कॉपी केलं, एंटर दिलं, पेस्ट केलं. इथे फक्त काय करणार आपण, IMG WT हे विसरायचं नाही, आणि इथे पण त्याच्यात काय असेल ते आयडी असेल WT, इथे पण याच्यात क्लिक. आणि इथे फक्त लिंक मध्ये काय चेंज होऊन जाईल, तुमचं whatsapp.com चे पण आहे. व्हॉट्सअप आहे का इथे डायरेक्टली, whatsapp.com वेब व्हॉट्सअप लिंक आहे, जे असेल ते तुम्ही इथे ओपन करणार. सिंपल झालं. बस याच वेळी तुम्ही काय करणार आहे, जेवढे तुमचे आयकॉन्स आहेत ते सगळे आयकॉन्स तुम्ही बिल्ड करणार आहे, त्याच्यानुसार ते हे करणार आहे. आता याला रन पण करून बघू शकतो. आता रन करून बघायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, बिल्ड करून, बिल्ड एपीके मध्ये एपीके बिल्ड, त्याला ऑलरेडी मी 34 केलेले आहे, त्यामुळे ते बिल्डला इश्यू देणार नाही. आणि जसं रन होईल तसं ते एपीके आपण इथे ट्रान्सफर करून त्याला चेक करू शकतो. तुम्ही केबल आणलंय का? बरोबर. केबल आणला असेल तरी त्याच्यात मध्ये करता येतं. ठीक आहे. कॉन्सेप्ट समजलंय? एक्सप्लिसिट, हा, नाही, इम्प्लिसिट इंटेंट. ठीक आहे. ठीक आहे. सो हा एपीके आहे. आपण कुठल्याही चॅनल थ्रू तुम्ही त्याला ट्रान्सफर करून घ्या. ट्रान्सफर केल्यानंतर तो डाउनलोड करा. डाउनलोड करून त्याला इन्स्टॉल करू शकता. टेलिग्रामला येतोय. सो बेसिकली सो डाउनलोड होईल, आणि डाउनलोड झाल्यानंतर याला इथे इन्स्टॉल करा. इन्स्टॉल झाल्यानंतर तो काय होऊन जाईल, आपल्याकडे येऊन जाईल. इम्प्लिसिट इंटेंट इन्स्टॉल. नेट चालू असेल याची काळजी घ्यायची, कारण आपण काय करणार आहे, नेटचा वापर करणार आहे. सगळ्यात अगोदर तर आपली स्क्रीन इथे झालेली आहे. स्क्रीन कशी दिसते, आता हे खूप लाईव्ह दाखवावं लागतं मला, कारण काय त्याच्यात पेजेस नाही ना इथे. सेंड करा, इमेज येऊन गेली, आल्या. म्हणजे आपलं ऍप्लिकेशन रन झालंय. आता फक्त ऍक्शन आपण कुठे घेतलंय, व्हॉट्सअप आणि फेसबुकवर. आता मी कुठे क्लिक करणार आहे, फेसबुकच्या आयकॉनला. कुठे आला, फेसबुक. आता याने वेबसाईट नाही ओपन केली, जसं मी बोललो आपल्याकडे जर ऍप इन्स्टॉल असेल तर ऍपला प्रेफरन्स देतो, त्याच वेळी. आता जर मी व्हॉट्सअपला ओपन केलं तर बस झालं, काम झालं. हॅलो. ओके. आता आपण काय करणार आहे, व्हॉट्सअप. आता इथे त्यांनी वेबची लिंक दिली होती ना, आपण व्हॉट्सअपचं काय ओपन करायचं असेल, चालेल. हे बघा, व्हॉट्सअपला क्लिक केलं तर व्हॉट्सअप ओपन होते, आणि फेसबुकला क्लिक केलं की फेसबुक ओपन होते. आलं लक्षात? सिंपल. आता तुम्ही काय करू शकता याच्यावरून, पाहिजे त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात म्हणण्यापेक्षा, जे ज्या इम्पॉर्टन्स लिंक वाटतात तुम्हाला, न्यूज पेपरचं असेल, काही स्पोर्ट ऍक्टिव्हिटी असेल, किंवा काही नोट्स रिलेटेड काही फाईल्स वगैरे असतील, काही बुक्स वगैरे असतील, त्याचं व्यवस्थित होम पेज तुम्ही तयार करणार आहे. आणि त्या लिंकवर त्याला क्लिक केल्यानंतर तो पेज ओपन करून दाखवणार. ठीक आहे. म्हणजे तुमचा इम्प्लिसिट इंटेंटचा प्रॉपरली प्रॅक्टिस पण होऊन जाईल, कोड पण होऊन जाईल, आणि प्लस तुमच्याकडे एक ऍप पण होऊन जाईल. ओके, लक्षात येते? काय केलं आपण, सिंपल. आपला टार्गेट काय होता, सगळ्यात अगोदर काय करायचंय ते पेपरवर करायचं. सिंपल. एक लाईनच्या कोडवर आपण एक पूर्ण ऍप्लिकेशन बनवलं, होम पेज तयार केलं, वेगवेगळे आयकॉन घेतले. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कुठले आयकॉन घेणार आहेत. काही न्यूज चॅनल घ्या, स्पोर्ट ऍक्टिव्हिटी घ्या, कुठल्या एज्युकेशन चॅनलचे घेऊ शकतात,
ट्युटोरियल्स घेऊ शकतात, काही जे पण असेल ते. ओके. हे सगळं पेज घेणार आहे आणि त्याला त्याला क्लिक केल्यानंतर तो वेब पेज ओपन होणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय केलं आपण नवीन प्रोजेक्ट घेतला. सगळ्यात अगोदर डिझाईनचं काम केलं लेआउटमध्ये. लिनियर लेआउट घेऊन इमेज घेतलेला आहे. तुम्ही इथे इमेज बटन, टेक्स्ट पाहिजे त्या गोष्टी घेऊ शकतात. पण इमेज जास्त हायलाइट होतं म्हणून इमेज घेतलं. प्रत्येकाला आपण इमेज आणि आयडी दिलेला आहे आणि ज्या आयडी ते बनवलं आपण ते मेन ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन त्याच्या रिलेटेड आयडीच्या ऑब्जेक्ट बनवला, फाइंड यू बाय केलं आणि त्या बटनच्या क्लिकला हा जो आहे इम्प्लिसिट इंटेंटचा आपण कोड केलेला आहे. intent.action.v URL.parse आणि इथे URL. स्टार्ट ऍक्टिव्हिटी करायला विसरायचं नाही. स्टार्ट केलं तरच तो स्टार्ट होऊन त्या पेजला जाणार. सिंपल. लक्षात आलं? करता येईल? ओके. चला मग हे ऍप्लिकेशन तुम्ही याला करून बघायचं. चलो बाय.